वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मधुमागसी माझ्या सख्या परी मधु घटती रिकामे पडती घरी। ढळला रे दिन ढळला सखया संध्या छाया भिवविती होती। आता मधुचे नाव कासया लागले नेत्र रे पैलती। मधु मागसी माझ्या सख्या परी मधु घटची रिकामे पडती घरी। काय बाबा संसाराचं असंच आहे। संसारामध्ये तुम्ही कितीही कमवून ठेवा शेवटी मुलं म्हणणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं असंच म्हणणार। आणि तुमचे पाय चलते तोवर तुम्हाला तुम्ही जरी काम केलं तरीही त्याला बरंच वाटते। तुम्ही सरकार तुम्हाला 58 वर्षानंतर रिटायर करते, परंतु हे संसारातले जे लोक आहेत ते तुम्हाला रिटायर करतच नाही। ते शेवटपर्यंत तुम्हाला त्याची इच्छाच असतेच की यानं काम करावं, पैसे, आणि शेवटी काय देतात, शेवटी दुःख देतात। शेवटी मेल्यानंतर काय आहे, शेवटी आंघोळ आपली अंगणातच, ती बी गिझरचं पाणी नाही, लिटवल्यावर पाणी तपून तुमची आंघोळ। आमच्या डोक्याला 1 रुपया, धन जोडून या कोटी संगे नये कोटी, 1 रुपया, अशी ही संसाराची गत आहे। आणि एकदा तुम्ही गेले 10 रोज तुमचं नाव राहते काहीतरी, 11व्या रोजी तुम्हाला सगळे लोक विसरून जातात आणि तुमचा भविष्यकाळ होतो, असं होतं। तर परंतु परमेश्वराच्या ठिकाणी जर तुम्ही अध्यात्मात जर आले तर अध्यात्माचं हे चित्र फार वेगळं असते। अध्यात्मात जर तुम्ही राहिले तर अध्यात्मात जशी तुमचं वय वाढेल तशी तुमची किंमत वाढत जाते, आणि जशी तुम्ही संसारात तुमचं वय वाढेल तशी तुमची किंमत घटत जाते। परंतु संसार हा आपल्या आवडीचा आहे, परमार्थ आपल्या सवडीचा आहे। सवड असली तर लोक परमार्थ करतात, देवदर्शनाला जातात, नाही सवड नसली, गडबड असली तर देवाच्या दरवाज्यात दारात जाऊन देखील लांबूनच हात जोडतात आणि कामाला निघून जातात। अशी परिस्थिती म्हणजे संसाराची। आणि कृतयुगामध्ये ह्याच्या धर्माला, परमार्थाला 4 पाय होते। त्रेतायुगात 3 राहिले, द्वापारयुगात 2 राहिले, आणि कलियुगात मात्र एकाच पायावर हा धर्म चालतो आहे। हा धर्म एकाच पायानं, 3 पायानं लग्न झाला, एकच पायावर आहे हा धर्म। तर असं आहे बाबा, आपण जर किती बी कमवलं तरी बी त्यांना कमीच पडतंय, पण तसं संसारात परमार्थचं नाही। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना तू फक्त माझं चिंतन कर, मी तुझा योगक्षेम चालितो। योगक्षेम म्हणजे वैहाम्य, योगक्षेम वैहाम्य काय करतो, योग म्हणजे असलेल्या गोष्टीचा सांभाळ करतो आणि नसलेली गोष्ट तुला मिळवून देतो। आणि तू जर माझं चिंतन केलंस, मच्चिता मद्गत पाना बोधयंत परस्परम कथयंतस्य मां नित्यं तुष्यन्तीचे रमन्तीचे तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते। माझ्यामध्ये बुद्धी ठेवलीस, मच्चिता मद्गत प्राणा, आणि माझं चिंतन केलंस सदोदित, तर तुला मी माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो, असं श्रीकृष्ण महाराज गीतेच्या 10व्या अध्यायात सांगतात। आणि इतकंच म्हणून ते बसत नाहीत, थांबत नाहीत। ते म्हणले, अर्जुना तू वंचिता मद्गतपाना बोधयंत परस्परम कथयंत क्षमा नित्यम तुष्यन्तीचे रमन्ति ते तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।
इतकंच म्हणून थांबले नाही, तर ते म्हणजे तेशा मेवानुकंपार्थ त्यांची मला अनुकंपा उत्पन्न होते, मला तिची दया येते. तेशा मेवानुकंपार्थ मम ज्ञान जमतम नाश्याम्यात्मभाव असतो ज्ञानदीपेन भास्वता. मी तुमच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितो. असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला म्हणजे 10व्या अध्यायामध्ये वचन दिले की तुम्ही माझं चिंतन कराल तर तुमच्या हृदयात तुम्हाला मी माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये मी ज्ञानाची ज्योत पेटितो. बाबा हे इतकं फक्त परमार्थातच होऊ शकते, संसारात असं नाही. संसारात शेवटी ते म्हणतात तुम्ही कर्तव्य केलं, कर्तव्य केलं म्हणतात तुम्ही. हे तुम्ही केलं तर तुम्ही आमच्यावर उपकार केला नाही. वाऱ्या कोळ्याला यानं नारदानं सांगितलं की तू जा घरी, मी जात नाही, तुला वचन देऊन सांगतो की मी जात नाही कुठं, तू घेऊस तर इथं थांबतो आणि तू घरी जा आणि तुझ्या पत्नीला विचार, तुझ्या आईवडिलाला विचार, तुझ्या मुलाला विचार की तू ह्या पापामध्ये काही तुम्ही भागीदार आहेत का माझ्या पापामध्ये. हा गेला घरी, मुलाला विचारलं, मुलं म्हणले बाबा तुम्ही काय करतात आम्हाला काय नाही तिकडं, आणि हे आम्ही 18-20 वर्षापर्यंत होऊस तर आम्ही हे तुमचं खाणार, नंतर आम्ही तुम्हाला खाऊ घालणार, असं मुलं म्हणले. आणि तुम्ही जे आता पाप केले किंवा पुण्य केले ते तुमच्या पदरात, आणि आम्ही जे नंतर आम्ही मोठे हो, आम्ही जे काम करू तर आम्ही आमचे पाप आम्ही आमचे घेऊ. आईवडील बी तसंच म्हणले. पत्नी म्हणली पत्नीनं तसं नाही म्हणली, पत्नीची जबाबदारी वेगळी आहे थोडी. पत्नी ऐकून घेतलं की म्हणे हे तुम्ही याच्या पापात माझ्या पापात जबाबदार आहेस का तू, मी हे आणतो तर माझ्या पापात पुण्यात जबाबदार. तिनं बोलली नाही ती, पण ती घरात गेली आणि घरातून बाहेर रडतच बाहेर आली. ती म्हणली माझ्या हाताला धनी फार मोठा इंचू चावला हो, आणि यातलं थोडं म्हणजे दुःख तुम्ही घ्या ना, घेता का यातलं थोडं दुःख. ती म्हणली येडी आहेस तुला साप इंचू चावला, मी तिचं दुःख कसं काय घेऊ, कसं काय घेता येईल मला दुःख. ती म्हणली मला तसंच आहे हो, तुम्ही तुमचं पाप केलं तर त्या पापात मला धनी होता येणार नाही, तुमचं पाप तुम्हालाच हे करावं लागल. आणि मग मायबाप तसं म्हणजे 50-60 वर्षाचा जो वाल्या कोळी तो उद्विग्न होतो आणि पुन्हा नारदाकडे जातो, नारदाला शरण जातो आणि नारदाला म्हणतो आता मी काय करू सांग. आणि मग नारद म्हणतो की इथं बस आणि रामराम म्हण. त्याला रामराम बी म्हणता येणं, मरा म्हणू लागलं ते. तर मायबाप पण तशा बी अवस्थेमध्ये त्या देवतेनं त्याचं भलंच केलं. आणि क्षिप्रम होती धर्मात्मा. श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन म्हणला देवा ह्या अशा पापी लोकायला दुराचारी लोकांचं काय करता तुम्ही. ते म्हणले आम्ही चेत सुदुराचारो भजते माम नन्हे भाग साधुरेव समंतव्ये सम्यक येव शितोयसा. क्षिप्रम होती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौंते प्रतिजानीही नमे भक्त प्रयच्छति. त्याची ताबडतोब तो धर्मात्मा होतो आणि त्याला चिरकाळ शांती मिळते अर्जुना. आणि हे लक्षात ठेवा अर्जुना, माझा जो भक्त आहे तो कसा असू द्या, म्हणजे आपली स्त्री वैश्य तथा शूद्र, स्त्री असू वैश्य असू शूद्र असू तेपी यांची परागती, सगळ्याला सारखी गती आहे. ते म्हणलं मग ब्राह्मणाला, अरे ते म्हणले किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्त्या राजर्षयस्तथा. आणि ह्याचं काय असं विचारतो म्हणे, त्याची तर गती फारच मोठी आहे. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्त्या राजर्षयस्तथा आणि तेव्हा सुखम लोक मीमं प्राप्य भजस्वभाव. अर्जुना हे जे संसार आहे, हा जे लोक आहे, मृत्यू लोक आहे, हे अनित्य आहे ना असुखम आहे. म्हणून तू ह्या भानगडीत पडू नको, प्रपंचाच्या भानगडीत पडू नको. प्रपंचात कुठं बी दुःख बांधवडी आहे. हा संसार कसा आहे, हा संसार हा दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही. कुठं बी तू हात घाल, तुला तुझ्या हाताला दुःखच येणार, सुख कधीच येणार नाही तुझ्या हाताला. म्हणून तू ह्या संसाराच्या नादी लागू नको अर्जुना. आणि
दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून अर्जुना तू काय कर, ह्या हा हा आपला जे देह आहे हा नाशिवंत देह आहे. नाशिवंत तू त्याला खरा, तू त्याला मी म्हणतोस, तुझा म्हणतोस, तुझा नाही देह, तुझा देह नाही. देह एक साधन आहे. देह हे परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचं साधन आहे. आणि त्यामुळं हे देह नाशिवंत आहे. आणि नाशिवंत देह जाणारं सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून म्हणजे काय करावं म्हणले, काय करा म्हणले, मग ते म्हणले करा तातडी परमार्थाची तातडी कर. परमेश्वर चिंतनात म्हणजे मन लाव आणि गीता समजून घे. गीतेमध्ये काय सांगितलंय ते समजून घे. गीता परमेश्वर समजून घे. जीव कसा आहे समजून घे. देवता कशा आहेत समजून घे. प्रपंच कसा आहे. जर हे तुला समजलं नाही तर तू देवतेला प्रपंच मानशील, प्रपंचाला देवता मानशील, आणि प्रपंचाला परमेश्वर मानशील, आणि एकाचं एक करून बसशील, आणि शेवटी तुझ्या हाती काहीच येणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे होईल. संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाये, संसारना पाय तुझे देवा. मला दोन्ही ठाय गेली माझे. मला संसार बी नाही करता आला, आणि मला परमार्थ बी नाही करता आला. माझा तुका म्हणे माझे गेली दोन्ही ठाये, आणि संसार ना पाय तुझे देवा. तुझे पाय बी दिसले नाही, आणि संसार बी करता नाही आला. माय बाबा, अशी गती आपली होऊ नये. आणि संसारामध्ये तीच गती होत असते माय बाबा. तुम्ही कितीही धन जोडा, धन जोडून या कोटी, संगे नयेरेल मोठी. आणि हे जे सांसारिक लोक आहेत हे कधीही सुखी होत नसतात, कधी समाधानी होत नसतात. तुम्ही तुमचा संध्याकाळ जरी जवळ आला, तुमचा मृत्यू जरी जवळ आला, तर ढळला रे दिन ढळ्या. तुम्ही किती समजून सांगा त्याला की बाबा, अरे बाबा भैया, हा माझा आता काळ ढळला रे, ढळला रे दिन ढळला. सखया संध्या छाया भिवती हृदया, आता मधूचे नाव कासया, लागले नेत्र रे पहिलं ती. माझे नेत्र तिकडं आता मृत्यूच्या तिकडं वाट पाहिली तर मृत्यूची, लागले नेत्र रे पहिलं तिरी, मधु मागसी माझ्या सख्यापरी, मधु घटची रिकामी पडती. पण आता मधु घट सगळे रिकामी पडलेले आहेत भैया, माय बाबा. आणि म्हणून तू आता माझ्याकडून काही अपेक्षा करू नको. पण हे असं तुम्हाला संसारात मारावं लागत आहे. आणि तरी शेवटी त्याची इच्छाच असते की तुम्ही कमवा, तुम्ही काहीतरी धडपड करा. परंतु इथं परमेश्वराकडे तसं नाही माय बाबा. परमेश्वराची तुम्ही अस्वल्प मग पैसे धर्मशे त्रायते महत्त्व आहे. जरी अल्प स्वल्प जरी तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं तरी तुम्हाला ते महान भयापासून तारतं आहे. म्हणून माय बाबा, ह्या प्रपंचाच्या नादी लागू नका. संसार दुःखमुळं आहे. संसार दुःखमुळे ते 3 दोष आहेत त्याच्यामध्ये. अनित्य आहे, असुखम आहे, आणि पापमूळ आहे. पापाचं मूळ आहे. प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडून पाप होत आहे. प्रत्येक गोष्टीला तुमच्या पदरात दुःखच पडत आहे. आणि हा आज आहे उद्या नाही अशी गोष्ट ह्या प्रपंचाची आहे. अनित्य आहे, असुखम आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना तू माझे चिंतन कर. आणि चिंतन केल्यावर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना मग काय कर म्हणले, सर्व धर्मान परित्यज्य. ह्या संसाराच्या नादी लागू नको. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर. सर्व धर्म म्हणजे हे धर्म नाही. धर्म म्हणजे जीवधर्म, देहधर्म, ग्रामधर्म, इंद्रिय धर्म. तर हे इंद्रिया धर्माचा सगळ्याचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, आम तो असर्व पापे भेव. मी तुझे सर्व पाप नष्ट करतो अर्जुना. आम तो असर्व पापे भेव, आणि मोक्ष इच्छामी मासू. मी तुला मोक्ष देतो, भिवू नको अर्जुना. असं श्रीकृष्ण महाराजांना परमार्थात असणाऱ्या जीवाला, परमेश्वराचं चिंतन करणाऱ्या जीवाला असं अभय वचन दिले. आणि तेच जर तुम्ही संसारात राहिले तर शेवटी तुम्हाला तुमच्या पदरी शिवाय सापच पडतो. तुमच्या पदरी म्हणजे काय पडतं आहे, तुमच्या पदरी तुमची अवहेलनाच पडते. तुमची काय शेवटी तुमचा कोणीही मान ठेवत नाही. तुमच्या पदरी अवहेलनाच पडते. आणि परमार्थात मात्र तुमच्या पदरी अवहेलना नाही पडत.
तुमच्या पदरी श्रीकृष्ण महाराजाचं वचनच पडतं आहे. ते म्हणले मोक्ष श्यामी माणसूचं भिवू नको, मी तुला मोक्ष देतो. आणि असं अभय परमेश्वराच्या ठिकाणी परमार्थात गेला तुम्ही तर तुमच्या पदरात अभय पडते. काय बाबा तुम्ही ज्ञानी आहात, सुज्ञान आहात, तर तुम्हाला परमार्थ आणि प्रपंच ह्या दोन्ही गोष्टीचं जाण आहे. तुम्हाला परमार्थ करायचा का प्रपंच करायचा, तुमचं जीवन परमार्थासाठी खर्च करायचं का प्रपंचासाठी खर्च करायचं हे केवळ तुमच्या हातात आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. येथेच्छासे तथा करू असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. तर मी देखील तुम्हाला म्हणतो की तुम्हाला जसं करायचं तसं करा. आणि पण मात्र बुद्धी ठिकाणावर ठेवून विचार करा आणि आपलं भलं कशात आहे ह्याचा विचार करा आणि भल्याप्रमाणे कर्म करा आणि भल्याप्रमाणे जागृत व्हा. जागृत राहून कर्म करा आणि भले कर्म करा असे तुमच्या चरणी लागून मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे देऊळ ऑफिशियल चॅनल आहे. हे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.